परळीमध्ये विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा जो आहे तो पार पडला आहे। माझ्यासोबत पद्मश्री धर्माधिकारी आहेत, नगराध्यक्षा। एकूणच कोणकोणते कामं होणार आहेत त्या माध्यमातून? कोणकोणते कामं होणार आहेत? आता येणाऱ्या माध्यमातून 17 कोटीची कामं विविध प्रभागामध्ये शहराच्या होणार आहेत। त्याच्यात रस्ते असतील, नाले असतील, विशेष करून सभागृह 10-12 ठिकाणी सभागृह होणार आहेत। आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे साहेबांच्या फंडातूनही सभागृह होणार आहेत आणि नामदार पंकजाताई मुंडे साहेबांच्याही फंडातून सभागृह होणार आहेत। येणाऱ्या 6 महिने ते 1 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला परळीचा चेहरा बदललेला दिसणार आहे आणि विविध विकास कामाच्या माध्यमातून दर्जेदार कशी कामं करता येतील यासाठी नगर परिषद प्रशासन आणि बांधकाम विभाग कटिबद्ध या ठिकाणी आहे। खरं तर रक्कम पाहिलं गेलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मात्र छोट्या खानी कार्यक्रम होतोय अशी चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र त्यावर नगराध्यक्ष म्हणून काय प्रतिक्रिया? निधी मोठ्या प्रमाणात आहे, पण तो निधी कामांसाठीचा आहे। कार्यक्रम छोटा जरी असला तरी आमचा हेतू खूप मोठा आहे। आजपर्यंतच्या काळामध्ये मला वाटतं ही पहिलीच वेळ असेल आम्ही संपूर्ण नागरिकांना दाखवून देत आहोत की निधी कुठून आलेला आहे आणि कुठे खर्च होत आहे ते। त्यासाठी आम्ही पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। धनंजय आमदार निधीतून जो निधी मिळाला आहे, मात्र त्या संदर्भात ह्या भूमिपूजनाच्या अगोदर चर्चा झाली का? 1-2 दिवसामध्येच त्यांनी ही वेगळी सरप्राईज परळीकरांना दिली? नाही, साहेबांचा हा शब्द आधीच दिलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर काम देखील चालू आहे। विविध सभागृहांना देखील आम्ही आमच्या सभागृहाने मान्यता दिलेली आहे आणि आता त्याचं काम देखील लवकरच सुरू होईल। प्राधान्य कोणकोणत्या वार्डामध्ये खरं तर दिलं जाणार, म्हणजे प्रथमतः त्या कुठल्या वार्डाला प्राधान्य देणं हा महत्त्वाचं नाही। ज्या कामाला गती, जो भाग विकासापासून वंचित आहे त्या सगळी परळी आपली आहे, त्यामुळे परळीतला एका अमुक वार्डाला प्राधान्य दिलं अशातला भाग नाही। जिथं जो भाग विकासापासून वंचित आहे, आता हा शारदा नगरसारखा परिसर आहे, इथं एवढं सुंदर मंदिर आहे, इथं लोक राहतात, अनेक कार्यक्रम होतात, इथं गरज होती सभागृहाची, इथं हे दिलेलं आहे। त्यामुळं हे जे कामं दिलेली आहेत ते संपूर्ण परळीचा अभ्यास करून जिथं जिथं जो भाग विकासापासून वंचित राहिलेला आहे त्या भागाचा विकास करण्याचा मानस नगर परिषदेनं आणि पंकजाताई साहेब आणि धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। आत्ता तुम्ही प्रश्न उपस्थित केला की एवढे छोटेखानी उद्घाटन का? कारण आम्हाला ताईंची आणि भाऊंची शिकवण आहे की आधी तुम्ही काम करा, जनतेपुढं आणा, लोकार्पण आपण मोठ्या प्रमाणात घेऊ। जेव्हा जनतेला काम दिसल तर लोकार्पणाचा सोहळा नेत्रदीपक करू। अगोदर काम होणं गरजेचं आहे। या शहराचा राहिलेला विकास हे आम्हाला आधी भरून काढायचं आहे आणि विकास मोठ्या प्रमाणात करायचं, हे आमचा नगर परिषदेच्या माध्यमातून मानस आहे। खरं तर हे भूमिपूजन जे आहे ते कुठेही करू शकलात, मात्र शारदानगर हाच एरिया का निवड? नाही, हनुमंतरायाचं दर्शन घेऊन आम्ही कामाची सुरुवात केली आहे। खरं तर हा गतवर्षीचा प्रशासकीय कार्यकाळातला हे नियोजन आहे। 2025-26चं जिल्हा वार्षिक योजनेतली ही कामं आहेत DPDC मधली, आणि प्रशासकीय काळातच ह्याची तांत्रिक मान्यता झाली आहे, प्रशासकीय मान्यता झाली आहे। पण आत्ता ह्या 2 महिन्यामध्ये सभागृहाचं गठन झालं आणि नियामक मंडळ आल्यानंतर ह्या कामांना गती आणण्यासाठी आम्ही मग कार्यारंभ आदेश देणं असतील, त्याचं पूर्ण शहरामध्ये बांधकाम सभापती नगराध्यक्ष यांनी बघून कामांची सगळी पाहणी करून आज आम्ही शारदानगरला, जे की अनेक दिवसांपासून मागणी होती आणि हे सभागृह होतं आहे, फार आनंदाची गोष्ट आहे। ह्याचबरोबर सोमेश्वर मंदिराच्या समोरसुद्धा 50 लाख रुपयाचं सभागृह होतं आहे। भीमानगरला जे आपलं आंबेडकर विहार आहे तिथेसुद्धा सभागृहाचं या DPDCत नियोजन केलेलं आहे। आणि आमदार धनंजयजी मुंडे साहेबांच्या स्थानिक विकास निधीमधून परळी शहरातील 10 सभागृहांचं सुद्धा गतवर्षी प्लॅनिंग झालं होतं, त्याचेसुद्धा कार्यारंभ आदेश देऊन ते सुद्धा कामं प्रत्यक्षात होत आहेत। शारदानगर हा परळी शहरातील इकडे आता वेस्टर्न पश्चिमेकडून भाग आहे, म्हणजे इथून आम्ही एक गाव कुठल्या तरी गावातून सुरुवात करावी म्हणून आम्ही ह्या पश्चिमेच्या टोकाकडून आम्ही प्रभागातून सुरुवात करत आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये ताईसाहेबांनी सुद्धा, राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई साहेब मुंडे यांनीसुद्धा आता आम्हाला विचारणा केली की शहरामध्ये कुठे कुठे निधी लागणार आहे, तर आम्ही त्यांना तशा काही नगर परिषदमार्फत त्यांना आम्ही सूचित केलं की कुठे कुठे विकास कामं प्रलंबित आहेत, त्यांचासुद्धा स्थानिक विकास निधी लवकरच प्राप्त होईल आणि आगामी काळामध्ये आपलं शहर एक दैदिप्यमान असं यश या विकासाच्या पूर्ण ह्याच्यात होईल आणि एक एका उंचीवर आपलं परळी शहर निश्चित या दोन्ही दिग्गज नेतृत्वाखाली जाईल, हा विश्वास आम्हाला वाटतो।
धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असं. 19 कोटीचा हा जो भूमिपूजन सोहळा छोट्याखानी पार पडला, ही एक दबक्या आवाजाची चर्चा जी होत होती या दरम्यान नगराध्यक्ष आणि बांधकाम सभापती यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड, परळी.